माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या सगळ्यांचं निवेदन यापूर्वी त्यांनी दिलं होतं, माझ्याकडेही त्यांनी दिलं होतं की ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सीमेवर लढले, सैन्यात काम केलं, अशा माजी सैनिकांचा घरफाळा माफ व्हावा यासाठी त्यांनी नगरपालिकेकडे मागणी केली। फार छोटी मागणी त्यांची आहे, 2 खोल्याचं 1 खोल्याचं अशी त्यांची घरं आहेत, छोटी छोटी। फक्त 53 लोकांची इचलकरंजीतल्या स्वातंत्र्य नाही, माजी सैनिकांची घरकुलाचं आहे, त्यांनी फाळा माफ व्हावा, पाणीपट्टी माफ व्हावं म्हणून त्यांनी नगरपालिकेकडे मागणी केली। ते अजूनही होत नव्हतं म्हणून आम्ही आलो होतो। आज सगळे माजी सैनिकांचे सगळे त्यांचे पदाधिकारी, त्यांचं शिष्टमंडळ आणि आम्ही सगळे आमचेही सगळे सहकारी म्हणून नगराध्यक्षांना निवेदन दिलं। त्यांना सांगितलं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे देशाचं स्वातंत्र्य करतात, सीमेवर लढतात म्हणून इथं आम्ही आनंदानं राहतो, त्या सैनिकांच्या माजी सैनिक झाल्यानंतर त्यांना साधा घरफाळा आणि पाणीपट्टी आपण माफ करत नाही, ते बरोबर नाही। त्यांच्या मागण्या योग्य आहेत, ते माफ करायला पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली। नगराध्यक्षांनी हा विषय कौन्सिलला घ्यायचं मान्य केलं। कौन्सिलमध्ये आमची सगळे लोक आग्रहानं याच्यासाठी आग्रह धरतील आणि त्यांचा फळा माफ व्हायला पाहिजे, पाणीपट्टी माफ व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही 100% त्याचा आग्रह करू आणि करायचा पाहिजे। माननीय चंद्रकांत दादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, महाराष्ट्राचे नेते, यांच्या दालनामध्ये वारणा नदीहून इचलकरंजीला पाणी आणायचं या संबंधीचा त्यावेळेचा जो वाद तयार झाला होता, त्यावेळी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता की इचलकरंजीला कृष्णा पाईप लाईनमधनं जे पाणी पुरवठा होतो त्यातले पाणी पुरवठ्यातले पैसे परत पाठवले, 27 कोटी रुपये, काही कारण नसताना ते परत पाठवले। 27 कोटी रुपये 11 किलोमीटर पाईप बदलायसाठी आलेले पैसे परत पाठवले, हे अवघड काम आहे। पण का केलं नगरपालिकेनं हे मला समजत नाही। नगरपालिकेकडे शासनाचं कुठलंही पत्र नाही हे पैसे परत पाठवलं, तरी सुद्धा पाठवले। मी स्वतः वारणा नदीचं पाणी इचलकरंजीला आणायचं म्हणून ती योजना मंजूर करून आणली होती। वारणा नदीतलं पाणी इचलकरंजीला आणायचं, कुंभोज हा उद्भव धरला होता। कुंभोजला जॅकवेलसाठी जागा सुद्धा घ्यायसाठी तिथं करारपत्र केलं होतं, ते सगळे नगरपालिकेला माहिती होतं। पण ते सगळं असताना तिथं ते कुंभोजला जागा घेताना, वारण्याचे पाणी पुरवठा मंजूर होताना ते 27 कोटी रुपये परत पाठवा कधी सांगितलेलं आहे। ते 27 कोटी रुपये स्वतंत्रपणानं पाईपलाईन रिप्लेसमेंटसाठी आले होते, शिवाय वारणेचं पाणी आणायसाठी ती योजना मंजूर झाली होती, म्हणजे एकमेकाचा काही संबंध नव्हता। पण यांनी अकस्मात ते वारणेचं पाणी आणायचं म्हणत ते कृष्णेचं पाणी पाईपलाईन बदलायचं नाही या हेतूनं परत पाठवले। शासनानं मागणी केलेली नसताना, शासनानं मागणी केली असेल तर नगरपालिकेनं ते जाहीर करावं पत्र। माझी माहिती अशी आहे की शासनानं पैसे मागितलेले नव्हते, पण यांना कृष्णा योजना आवाड्याने केली आणि आवाड्याने केलेली योजना बंद पडली हे दाखवायसाठी कृष्णेचं पैसे परत पाठवले या सगळ्यांनी, आणि वारणेतनं पाणी घ्यायचं म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं केलं। पण वारणेतनं मी मंजूर केलेली योजना तीही रद्द केली, काळमवाडीसनं आणतो म्हटले आणि नंतर परत वारणा आणतो म्हटले। काय करायला त्यांचं ना माहीत, काय करायचं करू देत, पण तोपर्यंत कृष्णेचं पाणी इचलकरंजीला आणा म्हणून आम्ही आग्रह केला। 6.25 किलोमीटरचे पैसे आलेत, अजूनही 5 किलोमीटरचे पैसे यायला लागतील, ते मागा म्हणून विनंती केली।